हरि ओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 223. येथे देखोनी का न देखोनी, ऐक्य का नाना होऊनी, परिहा येणे वाचोनी, देखणे असे. अर्थात द्रष्टा दृश्याला पाहो अथवा न पाहो, किंवा तो दृश्यामध्ये विविधतेने असो, तरीही द्रष्टा जशाचा तसा अबाधितच असतो. येथे माऊली आपल्याला जीवनदृष्टी देत आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्याला आपल्या सत्य स्वरूपाचे तत्व समजून घेऊन त्याप्रमाणे आपण आचरण करावे असा उपदेश केला आहे. आपले मूलभूत सत्य स्वरूप काय आहे? आपण आत्मपरब्रह्माचे अंश आहोत, म्हणजेच आपण द्रष्टा आहोत. द्रष्टा कसा आहे? तो ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तूत, प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक कणात, प्रत्येक थेंबात, प्रत्येक क्षणात, असा प्रत्येक जडसूक्ष्मात सर्वत्र सामावलेला आहे. त्याच्याशिवाय येथे काहीही नाही आणि त्यामुळे तो अनन्य आहे. येथे जे जे आहे ते सर्व आत्मपरब्रह्माचाच, द्रष्ट्याचाच, आपलाच विस्तार आहे. तसेच येथे अगणित, अमोज, अनंत विविधता आणि वैचित्र्य आहे. नित्यक्षणी यात सतत भर होत आहे. आता असे सर्व असूनही आत्मपरब्रह्माचा, द्रष्ट्याचा, म्हणजेच आपला विशेष काय आहे? तर असा हा द्रष्टा अनंत विविधतेने आणि वैचित्र्याने सर्वत्र व्यापलेला असूनही याच्यात किंचितही, अगदी जराही, काहीही, कसलाही बदल झालेला नाही. तो जसा होता तसाच आहे आणि भविष्यात तसाच असणार आहे. तो त्रिकाला बाधित आहे. अशा प्रकारे माऊली आपल्याला आपल्या मूलभूत स्वभावाची आठवण करून देत आहेत. आपण हे असे त्रिकाला बाधित आहोत, यावरून आपण त्याप्रमाणे आचरण करायला शिकायचे आहे. जीवन जगताना नित्यक्षणी, नित्यदिनी आपण अनंत वस्तू जगत पाहत असतो. त्या वस्तू पाहिल्या की आपल्याला त्यातील उपभोग्यता प्रकर्षाने जाणवते आणि आपण त्याच्या मोहात पडतो. मनात ते सर्व मिळवण्याची अभिलाषा बाळगतो. तथापि आपण स्वधर्माने स्वकर्म करून आपल्याला जे उपलब्ध होईल त्यातच जीवन जगायचे आहे. ते सोडून जे आहे ते आपले संचित वाढवणारे आहे, हे आपण पक्के लक्षात घ्यायचे आहे. आपल्याला कितीतरी वस्तू जगत प्रत्यक्ष दिसत नाही, त्यांचा आणि आपला संबंध येत नाही. परंतु कर्णोपकरणी आपण अनेक वस्तू जगतांच्या उपयुक्तता ऐकत असतो. तसेच जाहिरातवाले वर्तमानपत्रात आणि दूरदर्शनवर आपल्याला त्या दाखवीत असतात. असे जरी असले तरी ते फक्त ऐकण्यापुरतेच, पाहण्यापुरतेच आहे. त्यांचा आपल्या उपभोगांशी काहीही संबंध येऊ द्यायचा नाही. हे सर्व साक्षीभावाने पाहायचे आणि ऐकायचे. त्यांच्या मोहात पडायचे नाही. ते आपले संचित वाढवणारे आहे, हे आपण पक्के लक्षात घ्यायचे आहे. आपण आपल्याला उपयुक्त असलेले वस्तू जगत वापरताना अन्य विविध आणि वैचित्र्याने नटलेले वस्तू जगतही पाहत असतो. तरीही अशा वेळी आपण विवेक ठेवून त्या अन्य वस्तू जगताचा मोह करायचा नाही. ते आपले संचित वाढवणारे आहे, हे आपण पक्के लक्षात घ्यायचे आहे. ओवी क्रमांक 224. आरशाने हो दाविले, तरी मुखची मुखे देखिले, तो न दावी तरी संचले, मुखची मुखी. अर्थात
आरशाने दाखविले म्हणून मुखाने मुख पाहिले, परंतु जर आरशाने मुख दाखविले नाही तर मुख नाही की काय? माऊली दृष्टांत देत आहेत की आपण आरशात आपले मुख पाहतो. याचा अर्थ जर आपण आरशात आपले मुख पाहिले नाही तर आपल्याला मुख नाही की काय? आपण आरशात पाहो अथवा न पाहो, आपल्याला मुख आहेच. याचप्रमाणे दोन गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. येथे आत्मपरब्रह्मामधून अनंत वस्तुजगत निर्माण झालेले आहे. याचा अर्थ असा नाही की हे वस्तुजगत आहे म्हणून आत्मपरब्रह्म आहे. या वस्तू नसल्या तरीही आत्मपरब्रह्म आहे. ते सदा असलेले शाश्वत आहे. आपण आत्मपरब्रह्माचे अंश आहोत. आपण देह धारण करतो आणि त्यामुळे आपले अस्तित्व दृश्य होते. तथापि याचा अर्थ असा नाही की जेव्हा आपण देह धारण केलेला नसतो तेव्हा आपणही नसतो. आपण सदा असलेले आहोत. याचा अर्थ देह त्याग केल्यावरही आपण अंतराळात जसे येथे सदेही होतो तसेच तेथेही विदेही असतो. या ज्ञानयोगे आपण मृत्यूची भीती बाळगायची नाही. देह असला काय किंवा नसला काय, आपण सदा असतो. मृत्यू देहाचा होतो, आपला कधीही मृत्यू होत नाही. आपण सदा असलेले शाश्वत आहोत. ओवी क्रमांक 225. तैसे दाविते नाही तरी हाची ययाच्या ठाई, ना दावी तरीही हाची यया. अर्थात जेव्हा आपल्याला दृश्य जाणवत असते तेव्हा अप्रत्यक्षपणे आपल्याला त्यात आत्मपरब्रह्मच जाणवत असते. तसेच जर येथे दृश्य नसले किंवा ते नष्ट झाले तर आत्मपरब्रह्म अंतराळात असते. येथे मागील ओवीचे तत्व पुन्हा सांगत आहेत. ब्रह्मांडात दृश्य असो किंवा नसो, आत्मपरब्रह्म त्या दृश्यात किंवा ब्रह्मांडात नाही असे कधीही होत नाही. दृश्य आत्मपरब्रह्मामुळेच जाणवत असते. दृश्याच्या माध्यमामधून आत्मपरब्रह्मच चैतन्यशील असते. त्या चैतन्यामुळेच दृश्य व्यक्त होत असते. तथापि फरक असा असतो की दृश्य त्या चैतन्याचा उपयोग स्वतःला व्यक्त होण्यासाठी करत असते. यामुळे दृश्य आत्माचरणानेच व्यक्त होते असे नाही, ते त्याच्या मर्जीने व्यक्त होते. कारण आत्मपरब्रह्म जरी दृश्याला चैतन्य पुरवीत असले तरी दृश्याच्या व्यक्त होण्याला चैतन्य साक्षी राहते. यामुळेच तर सारा ब्रह्मघोटाळा सुरू असतो. दृश्य नसले तरीही आत्मपरब्रह्म अंतराळात असते. कारण आत्मपरब्रह्माशिवाय ब्रह्मांड असू शकत नाही. त्यामधून दृश्य निर्माण होते. तथापि दृश्याला अभिव्यक्तीसाठी संपूर्ण स्वातंत्र्य आहे. आत्मपरब्रह्म दृश्य निर्मित करून ते दृश्य काय कशी लीला करते ते साक्षी राहून अनुभविते. ओवी क्रमांक 226. जागृती दाविला का निदा हारविला, परी जैसा येकिला पुरुष पुरुषी. अर्थात जागृत असताना जाणवणारा पुरुष निद्राधीन झाल्यावर काही कोठे हरवत नाही. दोन्हीही वेळी तो एकच एक पुरुष जसा होता तसाच असतो. माणूस जेव्हा झोपतो तेव्हा तो कितीही प्रगाढ झोपला तरीही जाग आल्यावर तो स्वत्व जराही हरवत नाही. झोपण्यापूर्वी तो जसा होता तसाच तो झोपेमधून जागा झाल्यावर असतो. ओवी क्रमांक 227. का राया ते तू रावो, ऐसा दाविजे प्रत्ययो, तरी ठाये ठावो राजाची असे. अर्थात राजाला तू राजा आहेस असे दाखवून दिले तरीही असे दाखवण्याआधीही तो राजाच असतो.
राजाची स्तुती करत, त्याचे गुणगान करत, त्याला अनेक बिरुदावले बहाल करत तो राजा आहे असे ठसविले तरी असे करण्यापूर्वीही तो राजाच असतो. असे केल्यामुळे काही तो राजा होत नाही किंवा त्याला राजेपण मिळत नाही. त्याचे अधिकार आणि तो करत असलेली त्या अधिकारांची अंमलबजावणीने ते सिद्धच आहे. ओवी क्रमांक 228. ना तरी रायपण राया नाणिजे की प्रत्यया तरी काही उणे तया माझी असे. अर्थात किंवा नकारात्मकरित्या राजाला त्याचे राजेपण दाखवून दिले नाही तरी त्याचे राजेपण नाही असे होत नाही. किंवा राजाची राजा म्हणून स्तुती केली नाही, त्याला बिरुदावल्या बहाल केल्या नाहीत, तो राजा आहे असे ठसविले नाही तरीही तो राजाच असतो. हिऱ्याला हिरा म्हणून सिद्ध करायची गरज नाही, त्याच्या चमकण्यावरून ते सदा सिद्धच आहे. तसेच राजाच्या वर्तणुकीवरूनच तो राजा आहे हे सिद्ध आहे. हरिओम.